अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आता कुठे जाणार आहात? अनेक कार्य आहेत, विचार करतो आहे प्रथम कोणतं करावं। तुम्ही तर स्वतःला कामात अगदी वाहून घेतलं आहे, इतकं की आपण काय बोललो होतो हे देखील तुमच्या लक्षात नाही। कशाविषयी बोलता आहात देवी? हो, तुम्ही आणि मी ज्या कार्यासाठी इथे आलो होतो ते सगळं आता पार पडलं आहे, तरीही तुम्ही इथून निघण्याचं नावही घेत नाही। झालं म्हणजे विषय काढला तरी बोलायचंच नाही असं आहे का? देवी, तुम्ही पृथ्वी लोकात आल्यावर इथल्या स्त्रियांसारख्या वागता आहात। तुम्ही याआधी अशा नव्हतात। तुम्ही विषय बदलता आहात। देवी, आता श्री म्हाळसा देवींनी जे मौन स्वीकारलं आहे त्याचा अर्थ मला देखील कळत नाही। त्यांनी त्यांची आभूषणं काढून ठेवली आहेत, त्याचा अर्थ मला देखील कळला नाही, परंतु त्याचा आणि आपण जाण्याचा काय संबंध? संबंध आहे देवी। हे सगळं का घडतंय ह्याचं कारण कळायला नको का? जर लक्ष नाही दिलं तर काय होईल सांगता येत नाही। परंतु ह्याचा अर्थ हे सारं कधी संपणारच नाही का? असं कसं होईल देवी? मी देखील क्षीरसागरात जायला उत्सुक आहे, परंतु श्री म्हाळसा देवींच्या वर्तनाचा अर्थ कळायला हवा। माधवा, या देवा। मी आपल्यालाच भेटायला येणार होतो। श्री म्हाळसा देवींशी काही बोलणं झालं का? होय, मी म्हाळसे बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण ती काही आपलं मौन सोडत नाही। हे सगळं का घडतंय देवा? हे गंभीर आहे आणि ज्या अर्थी त्यांनी मौन धारण केलं आहे त्या अर्थी निश्चितच काहीतरी घडणार आहे। माधवा, मी म्हाळसेला सांगितलं की मी बानू बरोबर काही दिवस वनात जाणार आहे, पण त्यावरती काहीच बोलली नाही। मला वाटलं ती माझ्यावर रागवेल, पण तसं काहीच घडलं नाही। परंतु देवा, तुम्ही बानू सोबत का जाणार आहात? लक्ष्मी देवी, मी बानू बरोबर तिच्या वाड्यावर होतो आणि मी गडावर यावं यासाठी जे प्रयत्न झाले त्यामध्ये एक प्रकारचा ताण होता। तसं म्हटलं तर खऱ्या अर्थाने मी बानू बरोबर नव्हतोच। तिची एक सामान्य इच्छा होती की माझ्या बरोबर कुठेतरी बाहेर जावं।
आणि मी तिला हो म्हणालो. मी तिला सांगितलं की यज्ञ झाल्यानंतर आपण कुठेतरी जाऊ. लक्ष्मी देवी, मी जो शब्द दिला आहे तो आता मी मागे घेणे योग्य नव्हे. देवांचंही योग्यच आहे. म्हणजे यावर विचार केला जाऊ शकतो. नाही प्रधानजी, मी बानू बरोबर वनात निघणार आहे आणि इथलं दायित्व मी तुमच्यावर सोपवून जाणार आहे. हो, मी आहेच देवा. म्हणजे देवा, मी आजच यांना विष्णू लोकात जाण्यासंदर्भात विचारत होते. पण लक्ष्मी देवी, तुम्ही दोघे जर इथे नसलात तर मात्र सर्व काही अवघड होऊन जाईल. मी आहे देवा, आणि लक्ष्मी देवी देखील थांबतील. चिंता नसावी. मग मी निश्चिंत असे. जाण्याआधी म्हाळसा माझ्याशी बोलली तर उत्तम आहे. मी समजावेन तिला. परंतु त्यांनी समजून घ्यावं असं ह्यात काहीही नाही. मला असं वाटतं की म्हाळसेला स्मरण झालं आहे गतजन्मातल्या काही गोष्टींचं. त्याशिवाय ती असं नाही वागणार. मी जेव्हा तिला सांगितलं की मी बानू बरोबर वनात जाणार आहे त्याचा देखील तिला राग नाही आला. माधवा, तुम्ही जसं सांगितलं तसंच मी तिला विचारून पाहिलं. म्हणजे तुम्ही देखील यात सहभागी आहात? मी देवांना केवळ सुचवलं होतं. देवा, माझा ह्यात सहभाग आहे का? नाही, ह्यात प्रधानजींचा काहीच सहभाग नाही. असो, जाण्याआधी मी म्हाळसेला भेटतो. पाहतो ती मौन सोडते का. ए बानो, बानो, अहो कशा पायी वरडतायसा? येते नव पैसदम खा की. खातो दम. खाल्ला दम. ए बानो, अहो बान. अरे रंग्या गंगी आलास का? ही बानू कुठे आहे? अरे काय झालं? नाही, बानूला कोणी. बानो, गंगे आलीस वय? अगं कवा धरण वाट बघते हाय मी तुझी. काय रे, काय झालं? अगं तेच विचारतोय, पण ह्यो सांगतोय कुठं? रंग्या, काय रे सांगणार नाहीस वय? बोलू का आता? हे गंगी काय म्हणते? काय? हेच का तू महाराजासनी देवाकडे धाडलंय? ही इशारा आहे का आश्रमामध्ये कवा जायचंय ती? मला राहवलं नाही जी म्हणून सांगितलं म्या. माझी चूकच झाली. अहो चूक कसली त्यात? तुम्ही काय आमासनी परकी आहेत होय? अगं आम्ही महाराजासनी धाडलं नाही. म्या त्यासनी हात जोडून बोललो का तुम्ही देवासनी विचाराल का म्हणून. अरे मग तेच की. आता म्हाळसा दिवसनी ही समज जर कळलं तर त्या काय करत्याल ही ठावाय का तुम्हासनी? रंग्या, अरे आपण त्याचा विचार कशापायी करायचा? घ्या, आता ही असं म्हणती. मला सांग, देव हत होत तेव्हा म्हाळसा दिवसनी किती राग आला होता ही म्या सांगाय पाहिजे का तुम्हासनी? हा, आता देव तकडे गेलं इतक्या दिवसांनी आणि पुन्हा असं काय झालं म्हणजे म्हाळसा देवी काय करत्याल ह्याचा विचार केलाय का? अरे पण माझं कुठं काय म्हणणं आहे? त्यांनीच मला सांगितलं आहे तसं. आणि तेच विचाराया महाराज गेले आहेत. अरे होय की, पण देव काय सांगणार आहे देवसनी आणि कसं सांगणार आहेत? आता ते आपण कसं सांगायचं रे? रंग्या, अरे देव सांगत्याल त्यासनी वाटल. हा, देव सांगत्याल आणि देवी म्हणतील जावय. काय बानू, देवी त्यासनी जाऊ द्यायच्या नाहीत.
चोडप्पा, रात्र आहे, सर्व व्यवस्था सुरळीत आहे ना? जी देवा. देवा, तुम्ही आहे म्हणल्यावर कसली काळजी आहे? होय, पण मी सतत इथे असेन असं नाही. असं का म्हणताय देवा तुम्ही? मी काही दिवसांसाठी बाहेर जाईन. देवा, आम्ही हाय जी, काळजी नसावी. तुमचं नाव घेऊन गडाची सेवा करतोय बघा. पर देवा, तुम्ही आता कुठे गेलात तर मी बी येणार तुमच्या संग. गणोबा, कशाला? इथे तुम्हाला तुमची कामं देखील आहेतच. पर देवा, तर तुमची सेवा कोण करणार? तुम्ही सांगा कुठे जाता येते, मी बी येतो. बरं, मी सांगेन. त्यासाठी सिद्ध राहा, कारण मी केव्हाही सांगेन. तुम्ही आता म्हणलात तर मी लगेच येईन देवा. गणोबा, आधी घरी बायकोला सांगा, नाहीतर बायको घरी घ्यायची नाही. देवा, एक विचारायचं होतं बघा. विचारा. आमच्याकडनं काही चूक बिक तर झाली नाही ना? नाही चोडप्पा, पण तुम्ही असं का विचारत आहात? नाही म्हणजे देवीनं दागिनं उतरवलं आहेत, साधं कपडं घालत्यात, कोणाशी बोलत बी नाही ती. काळजी वाटते देवा. चिंता नसावी, मी बोलणार आहे तिच्याशी. येतो मी. तुम्ही असं दागिने घातलं की खरंच लय रूपवान दिसता बघा. काय बिया गंगे? तसं नाही जी, खरंच. खरं सांगू गंगे, अगं मी कधी बी एवढे समजे दागिने घातले नाही बघ. पण आज का कोणास ठाव या समजेसनी डोळं भरून बघावं असं वाटलं मला. द्या. कसं दिसतंय ग? चांगलं दिसतंय. थांबाजी, मी दावते तुमसनी. अगं बघा जी, खरंच गंगे, खरंच लय चांगलं दिसत आहे. मी आता म्हणते का देवांचा सांगावा आला का जायचं आहे का? जाताना तुम्ही हे समद दागिने घेऊन जावा बघा. अगं समदे? वय, त्याला काय होतंय? नाही तसं नाही. नाही म्हणजे समदे न्यायचे म्हणल्यावर. हवं, तुम्ही कधी नव्हते देवांसंग चालला आहे, असं नटूनच जाय हवं. वय, पण अगोदर देवांचा सांगावा तर येऊ दे, तेव्हा आल्यावर बघू. आता हिला कुणी काय बाई सांगितलं का काय? कोणा ठेवू डोक्याला ताप. हात बसलायसा वैर? मी आपली हुडकते समधीकडे, तुला हात येतोय सांगता येत नाही वर. मी मावशे, अगं मावशे कवा आलीस? अगं हे काय आत्ताच आली. हे रंगा आणि ही गंगी हात सकाळ धरणं आली ती, मला काही सांगितलं नाही काय नाही. मी आपली हुडकते समधीकडे दोघांनी. आता मी आता ह्यासनी विचारलं होतं का तुम्हासनी सांगू का न ग? हे म्हणलं तुम्हासनी सांगितलं म्हणून. कावा कावा असं म्हणलं वैर? नारायण नारायण. शुभम भवतु शुभम भवतु. तुम्ही येत आहात हे माहित असतं तर. नाहीतर तू त्याला मारलं नसतंस की काय? असो, खर तर मी इथे आलोय एका महत्वाच्या कामासाठी. महाराज, मला ठाव आहे आणि मला हे बी ठाव आहे का तुम्हासनी काय सांगायचं आहे ते. महाराज ते
तुमची आणि देवांची भेट झाली वय महाराज? हो, झाली ना भेट. मग काय काय म्हणले देव? नारायण नारायण. काय झालंय महाराज? महाराज बानू, अगं शुभ वार्ता आहे. माझी आणि देवांची भेट झाली आणि त्यांनी असे सांगितले आहे की येत्या 2 दिवसातच ते तुझ्यासह आश्रमात जाण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. अहो काय सांगताय सर महाराज? हो अजामिळ, हे सत्य आहे. हे काय चाललंय? मला काय बिठावं नाही. अगं आय, ते देव बानूला म्हणलं होतं का ते बानू संघ बाहेर जाणार आहे ते कंच्या ऋषीच्या आश्रमामध्ये. होय का? होय. परंतु देव गडावर गेल्यामुळे आता पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि म्हणूनच त्याबद्दल विचारणा करावी या हेतूने मी त्यांची भेट घेतली. मग हे चांगलंच आहे की. बानू, आता तुझ्या मनात आहे ना ते समज होईल बघ. देवींनी बरं होय म्हणलं. हाय का? तुला समजा गोष्टी ठावा असाय पाहिजे त्या का? आता देव बानू संघ आश्रमामध्ये जाणार आहे हे चांगलं आहे का नाही? हाय, पर नाही काय नाही, तो विषय न गा आता. तेव्हा बानू, आता 2 दिवसातच तुम्ही प्रस्थान करणार. तेव्हा प्रस्थानाची तयारी करा. म्हाळसा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तू तुझी आभूषणं उतरवून ठेवलीस, ही वस्त्र परिधान केलीस का? कशासाठी? तू हे का केलंस हे मला ठाऊक नाही, पण हे करायला माझ्याकडून कोणतंही बंधन देखील नाही. तू अशी मौन का आहेस? काय झालं ते सांग ना. हवं तर रागव माझ्यावर, पण अशी मौन नको राहूस. हे काय झालं आहे हे तू का सांगत नाहीस? कदाचित मी तुला सांगितलं की मी बानू बरोबर काही दिवस वनात जाणार आहे म्हणून तू रागवलीस का? केवळ काही दिवसच. खरं तर मी नसतो गेलो, पण तिने तेवढंच मागितलं माझ्याकडे यावेळी आणि मी त्याला नाही नाही म्हणू शकलो. यावेळी मला तुझ्या डोळ्यात काही वाचता का येत नाही. ही कसली माया आहे, हा काय भ्रम आहे, आणि तोही या खंडोबाला. खरंच सांग, तुला सत्य काय आहे ते ठाऊक आहे ना? तुला तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण आहे ना? तू माझी का परीक्षा पाहत आहेस? आणि जर तू असं करत असलीस तर नको करू, कारण मला देखील हा विरह नाही सहन होत. तू तुझ्या
मूळ स्वरूपात मला ओळखावं एवढीच इच्छा आहे. या निरीच्छ खंडोबाला ही इच्छा आहे आणि ती तू पूर्ण करावीस. सत्य काय आहे ते मला सांग. तुला तुझ्या गतजन्माचं स्मरण झालं आहे का?